नमस्कार मित्रांनो, रमण सोनाली या कथेचा आपण बघणार आहोत भाग 43। सोनाली रमणची आतुरतेने वाट पाहत होती। 7:30 वाजले होते। अंधार खूप पडला होता। तिने त्याला फोन केला, पण कदाचित ड्रायव्हिंग करत असल्यामुळे त्याने तो उचलला नाही। तिचं पोट आता दुखत नव्हतं, कारण तिच्या पोटात कामंतांची सर्वात लहान पिढी वाढत होती आणि आजच तिला त्याच्या अस्तित्वाची चाहूल लागली होती। सोनालीला एखादी गोष्ट कळली आणि तिने ती तिच्या अहोंना लगेच सांगितली नाही, असं कधी झालंच नाही। मनात जे काही असेल ते सर्व ती त्याला सांगायची आणि समजा जर तिने काही न सांगता एखादी गोष्ट राखून ठेवली तर तिचे डोळे सगळं त्याला सांगायचे। आताही तिला ही बातमी कळल्यापासून कधी त्याला एकदा सांगते असं झालं होतं, पण एक दिवस तिला धीर धरावा लागणार होता, कारण फार मुश्किलीने त्याच हटके रमण स्टाईल गिफ्ट तिला सापडलं होतं, जे ती गेली महिनाभर महिनाभर कुठे, तेव्हा चांगले पावणे 3 वर्ष अगदी लग्न झाल्यापासून आतुरतेने वाट पाहत होती ती त्या गिफ्टची, आणि दाखवत नसला तरी तो सुद्धा खूप आतुरतेने वाट पाहत होता त्या गोड चिमुकल्या पाहण्याची। आता इतके दिवस वाट पाहिली, मग एक दिवस धीर धरावाच लागेल तुला सोनाली, असं तिने तिच्या मनाला दम देऊन गप्प बसवलं। पण डोळ्यांचं काय, ते चहाडी करायची ते करणारच रमणरावांकडे, म्हणून ती त्याच्याकडे पाहतच नव्हती। नकोच नजरानजर व्हायला। माझी नि सॉरींची नजरानजर झाली तर नजरेतूनच माझ्या मनात उतरतील आणि मनातलं गुपित ओठांवर कधी आणतील याचा पत्ता मलाच लागायचा नाही, जसा आजपर्यंत लागला नाही। आज ते उशिरा फॅक्टरीत गेले होते, म्हणून कदाचित उशीर होत असेल यायला, असं ती तिच्या मनाला सांगत होती। आणि सॉरींचा गाडींचा आवाज आला आणि ती निर्धास्त झाली। रमणराव घरी आले ते थोडेसे चिडूनच, पण आल्या त्याला काहीही न विचारता तिने त्याला पाणी दिलं। मग तो म्हणाला, अगं तू कशाला आणलंस? मी घेतलं असतं की माझं असं काय हो, मी असताना तुम्ही का घ्याल स्वतः पाणी? मग तो पाणी पिऊन सोप्याला टेकला आणि ती म्हणाली, अहो काय झालं, का चिडलाय इतकं? तुम्हाला सांगितलं आहे ना मी की गाडी चालवत असताना चिडचिड करायची नाही, आणि झाली चिडचिड तर माझा चेहरा आठवायचा म्हणून, म्हणजे राग गायब हो ग, माहीत आहे मला, मीही तसाच करतो। पण ही आफत की पुडिया, बिन बुलाये मेहमान शेवटपर्यंत सोबत होती ना, आता ही घरात यायला बघत होती, पण मीच कटवली, झोपायलाच येत होती बहुतेक। तो अजूनही चिडला होता। अहो कोणाबद्दल बोलताय तुम्ही? अगं तीच ती बिनपगारी वार्ताहर। बापरे, अहो कसे शब्द वापरता तुम्ही? अगं आता हे वाईट नाहीत हां, ही सगळी विशेषणे आहेत तिच्यासाठी। आणि आता सोनालीला समजलं की तो कोणाबद्दल बोलत होता। तिनं काय केलं आता? मरू दे तिला, ती इतकी महत्त्वाची नाही। तू सांग, तू कशी आहेस? त्याने प्रेमाने तिच्या गालावर हात फिरवून विचारलं। ती खुदकन हसली आणि त्याच्या डोळ्यात पाहून म्हणाली, छान आहे मी। आणि त्याला तिच्या नजरेनं यावेळी काही सांगितलं नाही, म्हणून तिला बरं वाटलं। मग म्हणाली, बरं मी चहा करते। आणि तो म्हणाला, थांब ना सोनू, चहा मीच बनवतो, तू आराम कर ना। अहो तुम्ही काम करून आलाय, मी नाही, मी घरातच आहे। आणि तुम्ही दमलाय, मी नाही दमलोय। आणि मी काही काय बोलतेस ग, उलट काम नाही केलं तर दमतो मी, मरगळ येते मला। काम केलं की कसं फ्रेश वाटतं हो का? मग घरी एक फॅक्टरी काढा की, म्हणजे कसं दिवसभर तिकडे काम करा आणि रात्रभर घरच्या फॅक्टरीत काम करत जा, म्हणजे मग तुम्ही दमणार नाही आणि किती फ्रेश वाटेल। अगं आता घरी आहेच की फॅक्टरी, मिसेस सोनाली रमण कामत नावाची, आणि या फॅक्टरीत तर मी फॅक्टरीपेक्षा जास्त काम करावं लागतं। तो हसत म्हणाला। झालं यांचं सुरू, विषय कुणीही कुठूनही कसाही सुरू करा, सॉरी त्याचा शेवट त्यांना हवा तसाच करणार, असं म्हणून तीही हसायला लागली। आणि रमण पुढे म्हणाला, ए सोनू, पण माझी एक तक्रार आहे। कसली हो? तो तिच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला, या फॅक्टरीत काम जास्त असतं, पण प्रोडक्शन मात्र अजून झिरोच आहे। आणि तिला कळलं की त्याला काय म्हणायचं होतं। मग ती मनात म्हणाली, आता होईल हा प्रोडक्शन, जरा धीर धरा। आणि ती लाजायला लागली आणि तिला अशी नेहमीपेक्षा फार वेगळी लाजताना पाहून म्हणाला, सोनू सकाळपासून बघतोय, तू का लाजतेस ग इतकी? तेही मी काही केलं नसताना। काय आठवतंय की तुला?
का तुला माझं गिफ्ट सापडलंय सांग ना. आणि ती हसत म्हणाली, हो तुमचं गिफ्ट सापडलं आहे मला. खरंच का? हो अगदी खरं. तरीच तुझा चेहरा पाहून मला वाटलंच होतं. कालपर्यंत किती टेन्शनमध्ये दिसत होती. तुझ्या चेहऱ्यावर माझं गिफ्ट सापडेना म्हणून. पण ते गिफ्ट माझ्या अटींप्रमाणे आहे ना. अगदी सेम टू सेम आहे. जसं तुम्हाला हवं तसं. अरे वा, हुशारच आहेस की तू. बायको कोणाची आहे? रमणरावाची. अहो पण मी तुम्हाला जेव्हा गिफ्ट देईन तेव्हा तुम्ही मला रिटर्न गिफ्ट म्हणून काय देणार? रिटर्न गिफ्ट? हो तशी पद्धत आहे आता रिटर्न गिफ्ट द्यायची. बरं आधी तुझं गिफ्ट काय आहे ते तरी कळू दे आणि मग मी रिटर्न गिफ्ट काय द्यायचं ते ठरवेल. बरं बाई ठीक आहे. असं म्हणून ती चहा बनवायला निघाली. तसं त्यांनी तिच्या हाताला पकडून पुन्हा जोरात स्वतःकडे ओढली आणि ती त्याच्या मांडीवरच गेली आणि ती घाबरून जोरात ओरडली. अहो आणि तो दचकलाच. काय झालं? त्यानंही घाबरून विचारलं. इतकी मोठ्याने का ग ओरडलीस? आणि तिचं हृदय धडधड करत होतं. ती घाबरली होती हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. पण रमलला मात्र काहीच कळेना, कारण तू नेहमीच तिला असं ओढून घेत असतो तेव्हा तर ती लाजत असते किंवा चिडत तरी असते. लटक्या रागात त्याला रागवत असते. पण आता ती का इतकी घाबरली? सोनू अगं काय झालं? आणि ती शांतपणा म्हणाली, काही नाही, पोटात दुखतंय ना म्हणून. अरे हो सॉरी, विसरलंच होतं. पण त्याला तिचं हे गुपित माहीतच नव्हतं, नाहीतर तो असं वागलाच नसता. आणि तो म्हणाला, पोटात दुखतंय ना म्हणूनच आराम कर म्हणतोय. मी चहा करतो. मग ती तिथेच बसली आणि त्यानं चहा केला. उद्या त्याचा वाढदिवस होता आणि तिला कधी एकदा ही गोड बातमी त्याला सांगते असं झालं होतं. आता तिला धीर धरवत नव्हता. पण सब्र का फल मीठा होता आहे असं म्हणून तिने तिच्या उत्सुकतेला आवर घातला. पण मी त्यांना कशी सांगू? म्हणजे आज रात्री 12 वाजता की उद्या रात्री 12 वाजता? का केक कट करताना सांगू? सगळ्यांदेखत, पण आताच नाही. सगळ्यांना कळू द्यायचं चोर ओटी भरेपर्यंत. पण मग मी एकांतात सांगते उद्याच. कारण गिफ्ट बर्थडेचा आहे ना, ते बर्थडेलाच मिळायला हवं स्वारींना. आधीही नको आणि उशिराही नको. आणि गिफ्ट मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद मला डोळे भरून पाहायचा आहे. किती किती खुश होतील रमणराव जेव्हा त्यांना कळेल की आता त्याचंही प्रमोशन होणार आहे. त्याची ही मेहनत फळाला आली आहे. आणि ती स्वतःशीच हसत होती. आणि रमण चहा घेऊन आला. तिला एकटीला असं हसताना पाहून तो मनात म्हणाला, हे लाजाळूचं झाड नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. एरवी कशी सगळं मी आल्या आल्या सांगत असते, पण आज गोष्ट काहीतरी वेगळीच दिसते. बहुतेक माझं गिफ्ट आठवून हसत असेल. हिला शपथ घालून विचारू का आताच? पण नको, ती सांगेल की उद्या. पण नक्कीच ते गिफ्ट एकदम हटके असेल ना? असेलच, त्यात शंकाच नाही. त्याशिवाय का इतका सस्पेन्स क्रिएट केलंय मॅडमनी? आणि त्याने तिला चहा दिला. का हो, आज नाही, एकच कप बनवला. अगं तुझं पोट दुखतंय ना म्हणूनच जास्त केला. तुला बरं वाटेल ना? आणि ती म्हणाली, उद्या काय प्लॅन आहे? काय असणार? पार्टी तर संध्याकाळी आहे. सगळं रेडी आहे. पण सोनू, केक कोणत्या फ्लेवरचा मागवायचा ते तूच सांग. बरं केकचं मी पाहीन, कारण मी माझ्या हाताने घरीच केक बनवणार आहे. अगं आधीच तुझ्या पोटात दुखतंय आणि कशाला त्रास घेतेस? इश्य, त्यात त्रास कसला? मी माझ्या नागोबासाठी. काय म्हणालीस? आणि हसत हसत पुन्हा म्हणाली, नवरोबासाठी इतकं तर करूच शकते. आणि तो खूप हसायला लागला. मी नागोबा काय? आणि तू कोण ग? तू नागिन, तीही जहरीली, एकदम विषारी. कसा डंक मारतेस मला? असा तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. आणि ती लाजून खाली मान घालून हसायला लागली. ऐक ना, करूया बाहेरूनच केक ऑर्डर? ठीक आहे, बाहेरून एक करा आणि मी पण एक बनवते, चालेल ना? तू काही ऐकणार नाहीस ना? नाही ऐकणार. तुम्ही नका काळजी करू, ते माझ्यावर सोडा. आणि केकचा विषय निघताच ती तयारीला लागली. ती भाजीला फोडणी देत होती आणि तो तिला म्हणाला, ये सोनू. काय हो? अगं तुला एक सांगायचंच राहून गेलं. काय हो? मगाशी म्हणत होता तेच ना? हो अगं, मी आज खूप पुण्याचं काम केलंय. कोणतं? अगं ते आपल्या सख्या शेजारीणीला लिफ्ट दिली. काय? खरंच?
ती आश्चर्याने थक्क होऊन म्हणाली, इतकं काय आश्चर्य वाटून घेतेस? जणू काय जगातलं 8वं आश्चर्यच आहे. अहो, जगातलं आश्चर्यच आहे ती. तुम्हाला ती घरी आलेली चालत नाही. तिचं तोंडही बघितलं तर तुमचा पारा चढतो. मग तुम्ही तिला चक्क गाडीत बसवलं म्हणजे कमालच झाली म्हणायची. पण भेटली कुठे ती तुम्हाला? अगं, माझ्या नेहमीच्या रस्त्यावर एक गाव आहे, तिथं गेली होती एका कार्यक्रमाला आणि रस्त्यावर उभी होती. माझी गाडी पाहिली आणि एकदम समोरच उभी राहिली. सर्किट बाई. अहो, काय बोलताय? सोनालीने डोळे मोठे करून त्याला दम दिला. अगं, मग काय, असं गाडीला कोणी आडवं येतं का? मग काय झालं? मग मी चिडलो तर म्हणाली, अरे रमण, बरं झालं तूच आहेस. किती गाड्यांना हात करत होते पण कोणीच थांबत नव्हतं. बरं झालं कोणी थांबलं नाही. आता तू मला डायरेक्ट घरी सोडशील ना? मग रमणराव म्हणाले, नुसतं घरी का? तुमच्या बेडरूमपर्यंत रस्ता असेल तर सांगा ना, नाहीतर एक काम करा, तुमच्या नवऱ्याला फोन करून सांगा की रमण मला सोडत आहे. घराच्या मधल्या भिंती पाडून बेडरूमपर्यंत रस्ता करा, म्हणजे मी डायरेक्ट तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये सोडतो. मग तर चालेल ना? तू पण ना रमण, खूपच गंमत करतोस बघ. आता तुझं पात्रच इतकं गमतीशीर आहे की विशेष अशी गंमत करण्यासाठी काही प्रयत्न करावेच लागत नाही, आपोआपच होते गंमत. अय्या, हो ना, तुला पण असंच वाटतं ना? कॉलेजमध्ये ना मी खूप नाटकांमध्ये काम केले आहे. आणि रमण हळूच म्हणाला, तरी वाटलंच होतं मला. आता इतकी नाटक करताय तर आधी काय केलं असेल? आणि तो तिला म्हणाला, पण तुम्ही आला इथे कशा आल्या? इच्छा नसताना त्याने विचारलं, कारण हिची टकळी अखंड सुरूच होती. तुम्ही बोला, अगर बोलू नका. मोबाईल कंपनीच्या कॅसेटसारखी. अरे, इथे ना एका नातेवाईकांच्या मुलीचं लग्न होतं, त्यासाठी आले होते मी. पण येताना ज्यांच्या गाडीत आले ना, त्यांनी मला जाताना घेतलंच नाही गाडीत. तसेच न सांगता गुपचूप गेले. रमण हसायला लागला आणि म्हणाला, त्यांना ही अद्दल घडली असेल तुम्हाला गाडीत घेऊन. काय म्हणालास? नाही म्हणजे त्यांना अक्कल आली नाही म्हणून तुम्हाला गाडीत घेऊन गेले नाही, इथंच ठेवून गेले असं म्हणायचं होतं मला. हो ना रे, तुला माहीत आहे मी किती वेळ त्या दगडावर बसून होते. तू पाहतच असशील ना तो दगड रोज येता जाता. तुझा तर हा रोजचा रस्ता आहे ना. तुम्ही त्या दगडाविषयी इतकं का सांगताय मला? तो चिडून म्हणाला, आता मी तो दगड माझ्या डोक्यात घालून घेऊ की आता त्या दगडाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करायला सांगू का? नाही म्हणजे तुमच्यासारखे अफलातून करामती व्यक्ती त्यावर बसली म्हणजे भाग्यच ना त्या दगडाचं. रमण कसूनच हसत म्हणाला आणि ती पुन्हा कसं तरीच हसत होती. रमणचं डोकं दुखायला लागलं होतं. तिला आताच गाडीतून उतरवावी वाटत होती, पण एकटी बाई माणूस, त्यात संध्याकाळची वेळ आणि रमणला तिला आणणं भागच होतं. आणि ती जवळजवळ किंचाळत म्हणाली, रमण, काय झालं? म्हणत तिच्या अशा ओरडण्याने त्यानं अचानक ब्रेक मारला. अरे, तुम्हाला चावलेले ते नर मादी डास, त्यांचं काय झालं रे? म्हणजे खूप चावले होते ना ते तुम्हाला? आणि तुला ताप पण आला होता, त्याने काही झालं तरी नाही ना रे तुम्हाला? आणि रमणने कपाळावर हात मारून घेत पुन्हा गाडी सुरू केली. आणि हे ऐकून सोनाली मनात म्हणाली, काय झालं? कसं नाही झालं तर तो डास मला चावला आणि बरंच काय झालं की. आणि रमणने कपाळावर हात मारत म्हणाला, तुम्ही घराच्या बाहेर गेलात आणि माझा तापही गेला आणि तोच ताप आता माझ्या गाडीत माझ्या शेजारीच बसला आहे आणि मला परत येतो की काय असं वाटायला लागलं आहे. हिची बडबड बंद होईना, रस्ताही संपेना, गाडीही पळवता येईना, कारण बायकोने तिची शपथ घालून दिलेले स्पीड लिमिट त्याला पाळायचं होतं ना. रमण असं म्हणाला आणि सोनाली म्हणाली, म्हणजे अजून तिने लक्षात ठेवलं की काय? मला वाटलं विसरली असेल ती. अगं, ती एक वेळ तिच्या हनीमूनची तारीख विसरेल पण इतरांच्या मॅटरमध्ये लक्ष घालायचं विसरणार नाही. काय हो तुम्ही पण ना, असं बोललात का? आणि ती हसायला लागली. आता मुळाक्षराबाहेरचं काहीतरी बोललो का मी? तूच सांग.
आणि तिने हसत हसत त्याला हात जोडून नमस्कारच केला आणि बोलण्याच्या ओघात म्हणाली, अहो आता असं वात्रट बोलू नका हां. आणि तो म्हणाला, आता म्हणजे काय झालं आता. आणि तिने जीभ चावली. आज तिच्या प्लॅनमध्ये तिच्या डोळ्यांनी साथ दिली, पण जीभ मात्र दगा करायला बघत होती. आता मध्येच कधीच हा वात्रटपणा नका करू असं म्हणायचं होतं मला. आता दोघे झोपले होते. त्याच्या हाताची उशी घेऊन ती सरळ होऊन झोपली होती आणि त्यानं नेहमीप्रमाणे तिच्या ओटीपोटावर हळुवार हात फिरवत म्हणाला, सोनू खूप दुखतंय का गं पोट. आणि ती म्हणाली, नाही हो नाही दुखत, आता बरं वाटतंय. असं म्हणून तिने त्याचा हात तसाच ओटीपोटावर धरला आणि त्यानं सवयीप्रमाणे त्याचा एक पाय तिच्या अंगावर टाकायला लागला. तशी ती पुन्हा ओरडली, अहो. आणि ती यावेळीही घाबरली. काय ग, आता काय झालं. मगाशी पण अशीच ओरडलीस. सकाळपासून असं का वागतेस ग तू. कधी एकटीच हसतेस, कधी मधूनच किंचाळतेस. काय झालंय ते तरी सांग ना. कुठे काही नाही, झोप येत होती ना आणि पोट दुखतंय ना माझं, म्हणून आज नका ना पाय टाकू अंगावर, नाहीतर अजून दुखेल हो पोट. ती खूप आजीजीने चोरी पकडली, जाऊ नये म्हणून म्हणत होती आणि म्हणाली, तुम्ही जरा थोडं लांब झोपा ना माझ्यापासून. असं म्हणून तिने तिचं डोकं त्याच्या हातावरून उचलून उशी घेऊन थोडी लांब सरकून झोपली आणि त्याला काहीच समजेना. यापूर्वी जेव्हा पोट दुखायचं तेव्हा तर मिठीत घेऊन झोपा, पोटावर हात ठेवून झोपा असं म्हणायची, आणि आज का अशी करते हे. खरंच डोक्यावर तर पडली नाही ना ही खुळी. आणि असं म्हणून त्याने डोळे मिटले आणि ती मनात म्हणत होती, बापरे काय हे रमणराव, आजची रात्र यांच्यापासून जपूनच राहायला हवं. नुसते धुसमुसलेपणा करतात. मगाशी पण कशी एका हिसक्यात ओढून घेतली मला त्यांनी, आणि आता तर सरळ पोटावर पायच टाकत होते. पण त्यांचा तर काय दोष, त्यांना माहीत असतं तर असं वागले तरी असते का ते. फक्त आजची रात्र कशाला. तिने घड्याळात पाहिलं तर 10:30 वाजले होते आणि म्हणाली, फक्त 1.5 तास वेळ राहिला आहे आणि त्यांना मी त्यांचं सरप्राईज गिफ्ट देणार आहे असं तिनं मनाशी ठरवलं आणि त्याच्याकडे प्रेमाने पाहत बसली. आणि 1.5 तासाने घड्याळात 12चे टोल वाजले. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. थँक्यू, धन्यवाद.